आज आपण बनवणार आहोत जेली केक, एकदम सुपर डुपर आणि सगळ्यांना आवडेल असा. लहानांपासून तर मोठ्यांना सगळ्यांना हा केक आवडेल, कारण हा हेल्दी केक आहे. यामध्ये आपण फ्रूटचा वापर केलेला आहे जास्तीत जास्त आणि दुधाचाही वापर केलेला आहे. तर चला मग बनवूया जेली केक. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती सुपर बनलेला आहे आपला जेली केक. तुम्हाला मी कटही करून दाखवलेला आहे आणि एक बाईट मी खाऊनही दाखवलेला आहे. खूप सुपर झालेला आहे. तर आता प्रथम आपण फ्रूट कट करून घेऊया. या ठिकाणी घेतले आहे मी संत्री, त्याची वरची साल आता प्रथम आपण काढून घेऊया. तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघता आहात कमेंटमध्ये जरूर सांगा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक नक्की करा आणि सोबत दिलेल्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा, कारण माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आता आपण चांगल्या फोडी करून घेतल्या आहे संत्र्याच्या छान अशा. त्याची वरची जी साल वगैरे आहे ती काढून घेऊया. आणि आता इथे घेतले आहे आपण अननस. अननसचे आपण काप करून घेऊया. याप्रमाणे बारीक बारीक काप नाही करायचे आहे. आपल्याला याचे सजावटीसाठी सुद्धा वापर करायचा आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. आणि ह्या ठिकाणी घेतलेली आहे केवी. केवीची वरची साल आता आपण प्रथम काढून घेऊया. केवी ही खूप सुंदर दिसते फ्रूट केकमध्ये. या ठिकाणी तुम्ही संत्रा आहे ना, त्याला जर अख्खा जर कट काढला साल काढून, तर त्याला अर्धा कट करून जर तुम्ही टीनमध्ये ठेवला ना, तोही खूप सुपर दिसतो, सुंदर दिसतो. तुम्हाला ज्याप्रमाणे सजावट करायची आहे, जितके फ्रूट ॲड करायचे आहे तुम्ही करू शकता. हे मुलांना खूप आवडतं हा जेली केक. त्यामुळे मुलांना म्हणजे खाण्यामध्ये हेल्दी काहीतरी येईल आणि खूप सुंदरही असतो हा जेली केक. खाण्यासाठी हेल्दी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता या ठिकाणी घेतले आहे आपण ग्रेप्स. बाहेरची जेली आणण्यापेक्षा घरी जर आपण बनवून दिली लहान मुलांना तर खूप आवडते लहान मुलांना. आणि ती हेल्दी पण असते. त्याच्यामध्ये आपण नॅचरल फ्रूट वगैरे वापरतो आहे. आता आपण छान असे काप करून घेऊया. आणि या ठिकाणी मी स्ट्रॉबेरीही घेतलेली आहे. स्ट्रॉबेरीमुळेही खूप सुंदर दिसतो जेली केक आणि खाण्यासाठी खूप टेस्टी असतो. जर मँगोचे सीझन असेल तर तुम्ही मँगोही टाकू शकता, केळीही टाकू शकता, ड्रॅगन फ्रूट वगैरे टाकू शकता. खूप सारे फ्रूट आपण यामध्ये ॲड करू शकतो. त्यामुळे मुलांना न्यूट्रिशन हेल्दी काहीतरी मिळू शकते, प्रोटीन मिळू शकतं. मुलं नखरे करतात फ्रूट, काही मुलं नखरे करतात फ्रूट खाण्यासाठी, तर तुम्ही ह्याप्रमाणे त्यांना असे जेली केक वगैरे बनवून देऊ शकता. आता याप्रमाणे आपण जर फ्रूट जर तुमचे म्हणजे चिपकत नसेल ना टीनला, तर थोडासा टीन आहे ना ओला करून घ्यायचा, त्यामुळे पटकन फ्रूट लगेच चिपकतात. याप्रमाणे आता आपण सगळे फ्रूट छान असे लावून घेऊया, डेकोरेट करून घेऊया टीन. बघू शकता यामध्ये आपण केवीचेही वापर केलेला आहे कापांचा. आता आपण याला फ्रीजरमध्ये ठेवूया 5-7 मिनिटासाठी. आणि आता आपण जेली रेडी करून घेऊया. या ठिकाणी मी अर्धा कप घेतली आहे साखर आणि इथे अगर अगर पावडर घेतली आहे मी 10 ग्राम. ही अगर अगर पावडर तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये किंवा केक शॉपमध्ये आपण बेकिंगचं सामान मिळतं ना, त्या ठिकाणी तुम्हाला हे पावडर मिळून जाईल किंवा ऑनलाईनही मिळू शकतं. आता आपण या ठिकाणी टाकले आहे 50 ml पाणी. छान आता आपण असं मिक्स करून घेऊया. जोपर्यंत आपली साखर मेल्ट होत नाही तोपर्यंत असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर मीडियम फ्लेमवरती छान अशी जेली आपल्याला बनवून घ्यायची आहे. इथे मी गॅस चालू केलेला आहे आणि आता छान आता याला ढवळत राहायचं आहे, कारण ती खाली चिपकू शकते. आता या ठिकाणी घेतले आहे आपण 200 ml दूध. छान आता आपण असं मिक्स करून घ्यायचं आहे, ते इक्वल झालं पाहिजे. आणि या ठिकाणी घेतले आहे आपण अमूल क्रीम. 1 कप घेतले आपण अमूल क्रीम.
छान आता याला आपण मिक्स करून घेऊया. जोपर्यंत ते गाढ होत नाही किंवा घट्ट होत नाही थोडंसं, तोपर्यंत मिक्स करायचं आहे. आता मी गॅस बंद केलेला आहे, तरी पण त्याला ढवळत राहायचं आहे, नाहीतर ते कडक होऊ शकतं किंवा जेली फॉर्ममध्ये येऊ शकतं. त्यामुळे ढवळत राहायचं. आता हे मी थोडंसं थंड झाल्यानंतर मिक्सर त्यानंतर ओतते आहे टीनमध्ये. बघू शकता तुम्ही, अर्धच ओतायचं आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्रूट ॲड करणार आहोत आणि पुन्हा आता आपण मिक्सर टाकून घेऊया. याप्रमाणे चांगले असे फ्रूट आता झाकले पाहिजे. याप्रमाणे आपलं मिक्सर पाहिजे. आता याला आपण अर्धा तास किंवा 1 तास फ्रीजरमध्ये ठेवूया. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये, छान आता आपण फ्रूट वगैरे मिक्स केलेले आहे आणि आता आपण याला फ्रीजरमध्ये ठेवूया. अर्धा तास 1 तासानंतर तुम्ही बघू शकता आपला फ्रूट केक रेडी झालेला आहे. आता आपण याला डिमोल्ड करूया. चाकूने छान असे त्याचे साईडचे कडा काढून घ्यायचे आहे. आणि आता आपण त्याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया. याप्रमाणे बघा किती सुंदर झालाय आपला फ्रूट केक. छान असा दिसतोय ना, खूप सुपर झाला आहे. किती सुंदर दिसतो, मार्बल सारखा दिसतो ना.